पुलिस प्रशासन के सामने गौशाला में एक आमदार के साथ धक्का मुक्की हो रही है, तो एक आम शेतकरी और व्यापारी के साथ क्या क्या होता होगा, ये सोचने वाली बात है। आइए देखते हैं पूरा मामला और जानते हैं सदाभाव से। देखिए, गायला गो माता मानतो, खिलारी गायला गो माता मानतो, तो विकत नाही बिचारा। परंतु आता राज्यामध्ये गोवंश हत्याबंदी कायद्याच्या आडुशानं शेतकरी दुधाळ जनावर सुद्धा विकायला गेला तर वाहनं फोडली जातात, पोलीस स्टेशनला जनावर जमा केली जातात, म्हैशी जमा केल्या जातात आणि एकदा का पोलीस स्टेशनला ती जनावर जमा झाली की मग ती जनावर गोशाळेमध्ये जमा होतात आणि मग गोशाळा त्याला दिवसाला 500 रुपये, 200 रुपये, 300 रुपये असा चार्ज आकारते आणि न्यायालयाचा निकाल जर वर्षानं 1.5 वर्षानं आला तर तो शेतकरी किंवा तो व्यापारी ते जनावर मागे घेऊन जाऊ शकत नाही। काही गोशाळा या राज्यामध्ये फार चांगल्या आहेत। अगदी कन्हेरी मठाला, कोल्हापूरला आमच्या काळसिद्धेश्वर महाराजांनी चालवलेले गोशाळा चांगली आहे। मी आता द्वारकाधीश गोशाळा फुरसंगी या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या 10 म्हैशी आणि 11 म्हैशी आणि 10 पाडशे अशी 21 जनावरं इथं जमा केलेली आहेत आणि हे जनावरं बघायला मी ऑन द स्पॉट आलेला आहे। दुर्दैव असं की यातली एकही म्हैस या जागेवरती नाही। मी एक गोष्ट पहिल्यांदा स्पष्ट करतो की आम्ही कुणा विरोधामध्ये या ठिकाणी किंवा राज्यामध्ये आवाज उठवलेला नाही। शेतकऱ्याचा प्रश्न आज मोठा गंभीर ग्रामीण भागामध्ये गोपालकांचा झालेला आहे। एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की देशी गायला, संकरित गायला किंवा जे देशी गायचे वाण आहेत त्यांना शेतकरी गोमाताच मानतो। देशी वाणाच्या गायी शेतकरी कधीही बाजारावरती विकत नसतो। त्याच्या देशी गायला जर एखादी कालवड झाली तर तो पै पाहुण्यांना देत असतो, मित्रांना पाळायसाठी देत असतो।